वडकी येथे एकता मंडळातर्फे दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन एकता चौकात करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट नंदी, उत्कृष्ट बाशिंग, उत्कृष्ट सजावट, वेशभूषा, नाविन्यपूर्ण या विविध प्रकारात प्रथम क्रमांक टीव्ही, द्वितीय क्रमांकात फ्रीज, तृतीय क्रमांकात वॉशिंग मशीन, चतुर्थ क्रमांकात सायकल अशी 4 मोठी बक्षिसे ठेवण्यात आली होती। तसेच इतर आकर्षक नंदी सजावट, आकर्षक वेशभूषा, आकर्षक संदेश यावर सुद्धा विशेष बक्षिसे देण्यात आली व प्रोत्साहनपर 500 बक्षिसे बालगोपालांना देण्यात आली। निवड समितीद्वारे स्पर्धकांची नंदी सजावटीवर निवड करण्यात आली। यावेळी वडकीसह परिसरातील बालगोपालांनी आपली नंदी बैल सुंदर असे सजावटी करून तसेच शेतकरी आत्महत्या, महिलांवर होणारे अत्याचार, शाळेतील विद्यार्थ्यांवर होणारे अत्याचार, लाडकी बहीण योजना, वृक्षारोपण, वृक्षतोडीचे दुष्परिणाम, शिक्षणाचे महत्त्व, महागाई अशा विविध विषयांवर बालगोपालांनी वेशभूषा करीत आकर्षक देखावे सादर केले होते। एकता मंडळातर्फे यावर्षी तानापोळ्याचे अतिशय दर्जेदार आयोजन करून एवढा भव्य दिव्य नंदी पोळा आयोजित करण्यात आला होता। याबाबत आयोजकांचे नागरिकांनी भरभरून कौतुक केले। अनेक कल्पक नंदी सजावट करून चिमुकल्यांनी येथील उपस्थित नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले। सायंकाळी स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला। यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस 43 इंची अँड्रॉइड टीव्ही लोकेश बोंबले वडकी यांनी पटकाविली, तर दुसरे क्रमांकाचे बक्षीस 195 लिटरचे फ्रीज ओम पिपराडे राहणार वडकी यांनी पटकाविले, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस वॉशिंग मशीन प्रणिती ठमकी हिने पटकाविले, तर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस सायकल ही आकाश बावने यांनी पटकाविले। यावेळी उत्कृष्ट नंदीसह सर्व सहभागी चिमुकल्यांना बक्षिसाचे वाटप एकता मंडळातर्फे करण्यात आले। या नंदी बैल सजावट स्पर्धेचे परीक्षक म्हणून पांढरकोडा येथील कैलास चव्हाण, विनोद पाटील, संजय श्रीराम, प्रकाश दवलकर, विकास चिकटे, राजेंद्र घोडाम यांनी परीक्षण केले होते। यावेळी या बालगोपालांचे कौतुक बघण्यासाठी पालकवर्ग, गावातील महिला वर्ग तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता एकता मंडळाच्या आयोजकांनी अथक परिश्रम घेतले। तसेच तानापोळ्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता।